श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. अवतारांची पूर्वकथा. भगवान शंकराकडून पार्वतींना उपदेश. मच्छिंद्रांचा जन्म. श्री गणेशाय नमः. द्वापर युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते. अतिथींचे स्वागत व सत्कारातील प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे हे सविस्तर सांगितले. ते म्हणाले, नवनारायणांपैकी कवींनी मच्छिंद्र, हरींनी गोरक्ष, अंतरिक्षानी जालिंदर, प्रबुद्धांनी कानिप, पिप्पलायनांनी चरपटी, आविर्होत्रांनी वटसिद्ध नागनाथ, रोमिलांनी भर्तरी, श्यामसांनी रेवण व करभाजनांनी गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्म कार्य करावे. त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील. कबीर वाल्मिकी तुळशीदास होतील. रुक्मिणी महाभक्त कबीर होतील. महामुनी व्यास जयदेव होतील. माझे प्राणप्रिय उद्धव नामदेव होतील. भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होतील. बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होतील. तर कैलासपती शंकर हे स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती. ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडाच्या रूपात प्रकटून कार्य करतील. यावेळी हनुमंत रामदास तर खूप जनाबाई होते. त्याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. ते ऐकून यदुर्सभेतील सर्वांनी त्या भगवत कार्यास आपली सहमती दर्शवली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. नवनारायण द्वारकेहून मंत्राचलावर गेले आणि तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने पूर्वी ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यापर्यंत कार्यास्तव प्रकट झाले. त्यांची चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे. शंकराकडून पार्वतींना उपदेश. एके दिवशी शिवदाम्पत्य कैलासावर बसलेले असताना पार्वतींनी शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली. तेव्हा ते पार्वतींसह यमुना तीरी एकांत स्थानी आले. ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुम्हाला या काय बोध झाला तो तुम्हीच मला सांगा. त्यावेळी त्या काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे. आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. ते ऐकून शिवजी पार्वतींना म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असताना उर्वशी अप्सरेला पाहून काम वासनेने अत्यंत व्याकुळ झाले. त्यावेळी त्यांचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले. ते वीर्य एका मत्स्येने गेले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणांनी संचार केला. आता मी तुम्हाला केलेला उपदेश त्यांनी ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्यांचेच आहेत. त्यानंतर कवी नारायणांना तुम्ही पुढे बद्रिकाश्रमात या. येथे मी तुम्हाला भगवान दत्तात्रयांकडून प्रत्यक्ष उपदेश देईल असे सांगून भगवान शंकर पार्वतींसह कैलासातून निघून गेले. मच्छिंद्रांचा जन्म. पुढे काही दिवसांनी मस्तीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावर वाळून टाकला. हे अंडे पक्षाच्या आशेने बक पक्षाने फोडले. त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले. प्रखर उन्हामुळे ते रडू लागले. तेव्हा बक पक्षी घाबरून उडून गेले. त्यावेळी त्याची रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्यांना आपल्या घरी नेले. शारद्वता ही त्याची पत्नी, तिला मूलबाळ नव्हते. त्यामुळे देवाचा प्रसाद समजून तिने त्यांचा संभाळ केला.
त्याचे नाव मच्छिंद्र असे नाव ठेवले. ते 5 वर्षाचे असताना पित्यासमेत यमुनेवर गेले होते. तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागले. पकडलेले मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती. पण तडफडणाऱ्या माशांना पाहून त्यांना दया आली. त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात चपराक मारली व हा शहाणपणा करायला तुम्हाला कोणी सांगितले? भूतदया भरून पोटात भिक्षान्न घालणारा आहात काय? असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यात गेला. तेव्हा दुसऱ्याचे जीवितकरण करून जगण्यापेक्षा दोषरहित भिक्षान्न खाऊन जगून राहिलेले बरे असा विचार करून ते आपल्या जन्मपित्याची नजर चुकवून पळाले. पुढे ठिकठिकाणी हिंडत ते बद्रिकाश्रमात गेले. तेथील शांती व स्थान पावित्र्य पाहून त्यांना खूप बरे वाटले. येथे त्यांनी 12 वर्ष निराहार राहून घोर तपश्चर्या केली. त्या तपाने त्यांचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता. अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमात आले. तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकराची स्तुती केली. तेव्हा रुद्रांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वन प्रदेश दाखवण्यास नेले.